रामकृष्ण हरी, स्वागत आहे आजच्या एका नव्या दिवसामधून, एका नव्या व्हिडिओमधून. आज आहे आपला 11वा दिवस वारीचा, पंढरपूर वारीचा. आळंदीहून आपण पंढरपूर वारीसाठी आज 11वा दिवस आणि सकाळची जवळपास 9 वाजायला लागले आणि आपण निघालो फलटणहून भरतसाठी, जे की जवळपास 21 किलोमीटर 20 किलोमीटरचा टप्पा आहे. आणि सकाळी मी इथं शावर लावली होती, खूप सारी दिसायला लागली. इथं आंघोळ केली, कारण रात्री थोडंसं सकाळी म्हणजे सकाळी 4 वाजता मी निघालो, जे पालखी स्थळ तिथून निघालो 4 वाजता. आणि थोडंसं 5-1 किलोमीटर समोर येऊन झोपलो होतो, म्हणजे 4 वाजता निघालो, 6 वाजता पुढे आलो, 7-8 किलोमीटर तिथे येऊन झोपलो. आता उठलो, आंघोळ केली आणि आता आपली पालखी आहे, ती रथ आहे, तो आपला आला आहे. आणि आता तिथे सांगायचं आपण तिथून जाऊया फलटणहून भारतसाठी, जे की जवळपास 20 किलोमीटर आहे. तिथे जाण्यासाठी मला वाटते 4-8-9-10 घंटे लागतील, नाही 8 घंटे लागतील, जास्त नाही टाईम लागणार. बाकी अजून ऊन तर खूप जास्त पडलं, रात्री पाऊस नाही आला, हे खूप जास्त चांगलं झालं, कारण दिवसभर काय आभाळ होतं आणि ऊन पण होतं. एक साडा घालतं ते खूप जोरात, त्याच्यानंतर काही पाऊस आला नाही. तर जेवढे बी आपले वारकरी येतं ते चालायला लागले फलटणहून भारतसाठी. आणि एकदम सकाळी पूर्ण ऊन सामकायला लागले, त्याच्यासाठी काय रुमाल घेतला होता मी काल. आता निघूया इथून, निघालोच मी इथून फलटणहून भारतसाठी. 9:30 वाजायला लागलेत आणि इथं झाला आपल्या माऊलीचा पहिला विसावा. गावाचं नाव बघा तिथं की तुम्हाला विटणी गावाचं नाव आहे. आणि इथं पहिला विसावा झाला, त्या पादुकामध्ये ठेवल्याचा आणि रथ आहे तो समोर थांबला आहे. बाकीचे सगळेजण दर्शनाला लागले, तर ज्यांना करायचं ते बाकीच्या पालख्या समोर एक त्यांचं नाश्त्याचं जे बी आहे ते करण्यासाठी समोर जायला जातात. आणि जी पब्लिक आहे ती खूप जास्तच आहे. चालायला लागल्या साईडला रस्त्यानं, आणि माणसं एवढे जोरानं दर्शनाला पळायला येते ना खूप जास्त. आणि त्याच्या संग बघा पालखी पण पळायला लागले एकदम जोरानं. आणि पब्लिक खूप जास्त म्हणजे हे करायला लागले, रथापाठी मागत पळायला लागले. आणि इथं वरी समोर ब्रिज होता, ब्रिजच्या खालून जायला लागले. जास्त करून ब्रिजच्या वरून जात नाही, कारण चढ आहे ना, आणि ओढायला थोडासा प्रॉब्लेम होता बैलाला. जास्त करून ब्रिजच्या साईडनंच कॉन्टॅक्ट झाले, तर जायला लागले जोरानं झाले. जवळपास 1 वाजत आहे आणि पाऊस येण्याची शक्यता आहे. आभाळ येत आहे पण पाऊस नाही आला, ही एक चांगली गोष्ट झालं. पाऊस आभाळ पूर्ण गेलं. आणि मी झाडाखाली बसलो होतो व्हिडिओ एडिटिंग करता त्याला दिंडी पुढे केव्हा गेलं, रथ केव्हा पुढे गेलं माझ्या लक्षात नाही राहून. डायरेक्ट 75 दिसायला लागले आता दिंडी रथाच्या पाठीमागं. डायरेक्ट 75 तर मला आता कव्हर करावं लागेल समोर जाऊन. जवळपास 7 किलोमीटर राहिले. भरतगाव 7 किलोमीटर आहे, तिथून 1-2 किलोमीटर बाहेर आहे थोडं, म्हणजे पालखी स्थळ थोडंसं बाहेर आहे. मला आता जावं लागेल पुढे. हो का सगळेजण मला पुढे जायला लागले, तर मी एकटा झाडाखाली बसलो, लक्षात कसं नाही माझ्या लक्षात. गाड्या पण ह्या सगळ्या जायला लागल्या तर भरतगावकडे. असा जोरात आला का नाही, सगळं धुवूनच टाकलं. जवळपास 10 मिनिटं चालू होता, पण पाऊस आला पण असं जोरात आला का नाही, सगळं धुवूनच टाकलं. सगळ्याजणांनी रेनकोट घातला आणि पाऊस एक चांगली गोष्ट झाली. पाऊस तिकडल्या साईडला गेला आणि अजून पण तिकडे दिसायला आला, पूर्ण धूर चालू दिसायला ते पांढरं अजून बी तिकडे पाऊस चालू आहे. इकडल्या साईडला थोडंसं काळं आभाळ होतं, ते समोर गेलं. आता आपली जी पालखी आहे ती पाठीमागल्या साईडला आहे, 1-2 किलोमीटर पाठीमागे. आणि सगळे ट्रक ब्रेक झालेले तिथं पालामध्ये थांबलं होतं. तरी पण मी पूर्ण कपडे हो का, हे सगळे साईडचे कपडे पूर्ण भिजलं, तरी कुंची घेतली होती मी. आणि सगळे माणसं, आता पाऊस कमी झाला, सगळ्यांना कुंच्या काढल्या तर. आणि ट्रक दोन्ही साईडनं बी झालं, तिकडल्या बी साईडनं आणि इकडल्या बी साईडनं, कारण जेवण्यासाठी नाश्ता करण्यासाठी थांबतात ना. आता इथून डायरेक्ट भरतला जाईल ट्रक सगळे. पालखीचा विसावा असले की सगळेजण थांबतात. आता इथं पालखीचा विसावा झाले आणि सगळेजण रस्त्याला जिथे जशी जे दिंडीचे नंबर आहेत सगळेजण बसले तर लांबपर्यंत. आणि आता आपण क्रॉस करायला रस्ता तिकडल्या साईडला जायचं, कारण तिकडं चालू आहे, इकडून थोडंसं गर्दी आहे. पण हे सगळे दिंडीतले त्यांचे नंबरवाले माणसं आहेत.
बरेड जवळपास 2 किलोमीटर राहिले आणि पावसाचं जे वातावरण आहे जरा तेज झालंय आणि पाऊस पूर्ण आभाळ भरून आलाय. आज रात्रभर खूप जास्त पाऊस येण्याची शक्यता आहे. म्हणजे पाऊस चालू बी झालाय कारण मी कोणची बाहेर काढले आणि सगळे माणसं दिसायला लागले. सगळेजण बघा कोणची घालूनच फिरायला लागलेत. आता इथून पुढे मला वाटतं 3-4 दिवस खूप जास्त पावसामध्ये आपल्याला परेशानी बी होणार आहे. आणि दिवसभर इतकं ऊन पडलं होतं नाही खूप जास्त 3-4 दिवसापासून गरमी होऊ लागली. त्याच्यामुळे आज पाऊस येणं सहाय्यक होता. आणि काल खूप जास्त पाऊस पडला होता पण काल पडताना आपण थोडंसं कमी वाचलं पाऊस पडून वाचलं होतं. पण आज खूप जास्त पाऊस पडणार आहे. पूर्ण आभाळ भरून आलं आहे बघा. सगळे छत्र्या बित्र्या घेऊन एकदम टाईट होऊन निघाले तर आपल्याला आज वाटतं भिजतच जावं लागणार आहे. लिहिले बघा बरड पालखी स्थळ राईट साईडला जायचं आपल्याला ब्रिजच्या खालून आणि समोर जायला बरडचं गाव पण आपल्या गावामध्ये नाही जायचे. थोडंसं आउट साईडला पालखीचं स्थळ आहे. आता पालामध्ये आलतो आणि सगळेजण चहा बनायला बसले तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर चहा बनवलं तर किती लिटरचा दूध चहा बनवला तुम्ही? 8 लिटर. 8 लिटरचा आहे का? किती माणसाला लागतं? किती माणसापर्यंत होतं? 250 ते 250 माणसं इथे चहा पिऊन जातात. बरं. दुधामध्ये आपल्या काय काय टाकता तुम्ही रोज? एक मसाला आणतो घरून. एक मसाला तयार करून आणलेला आहे माऊलीनं घरून एक मसाला करून आणलेला आहे. त्यामध्ये पत्ती चहा आणि एक विशिष्ट प्रकारचा म्हणजे ज्याची चव एकदम नंबर आहे. त्यामुळं याच्या वासानच पूर्ण मंडळी चहा प्यायला येते. आज सुरू झाला की चहा प्यायला येते. सगळेजणाला चहा बनवण्यासाठी रोज या किती वाजता बनवतात? रोज 4:30 ते 5 वाजता चहा करतो आम्ही. जे वारकरी सगळेजण चालून आलेले सगळ्यांसाठी बनवायला थकवा दूर होतो. एकदम गरम गरम सगळ्यांना देण्यासाठी बनवायला लागले. तर तुमचं नाव सांगा की? राजेभाऊ गोविंदराव यादव. किती दिवसापासून वारी करायला? पहिलंच वर्ष आहे माझं. तुमचं पहिलंच वर्ष आहे का? माझं चहा आता करायला लागली चहाचे खरे मानकरी माऊली मुंडे. अच्छा ते आहेत का? खरे 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 मानकरी आहे. आम्ही यांच्यामुळे आम्ही बारीला आलो. बारीला आले का? बर. तुमचं सांगा किती वारी आहे तुमची? तिसरी वारी आहे. आणि तुमची 12वी वारी. यांची 12वी वारी आहे. आणि इथं सगळ्या जणाला हे करायला येतं दूध करायला आले तर जेवढे बी मसाले आहेत सगळ्यांना चहाचे कप आणले तर आणि जेवढे पालामधले दिसायला आले तर सगळ्यांना बसले तर इकडल्या साईडला सगळं इकडं पाल दिसायला आणि दुसऱ्या साईडला पण इकडे लांबपर्यंत सगळे माणसं बसले. सगळ्यांना एक कप चहा देणार तर वाटायला येतो. आता केल्याच्या नंतर मी पिऊन तुम्हाला सांगतो कसा बनला ती चहा. जाऊ दे मला बाजारी आडवी मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी आडवी तो का मला वाटेवरी सासू माझी कट्याळ भारी येऊन मारते गालावरी सोड हरी जाऊ दे मला हे तुम्ही टाळ्या वाजवायच्या.
दिवसभर चालून आल्याच्या नंतर एकदम ताजा ताजा चहा बनवलाय एकदम. आता त्याच्यामध्ये टेस्ट करून बघतो मी. इतक्या तुम्हाला चहा बनवताना दाखवलं, पण चहा कसा झाला त्याचं टेस्ट करून. जास्त करून मी चहा पित नाही, पण आपल्या घरच्याच माणसाने पालखीमध्ये बनवलाय तर त्याचं टेस्ट बघूया कसं लागते ते. एकदम गरम गरम हवा यायला, त्याची गरम गरम वाफ निघायला लागली बघा, कॅमेऱ्यामध्ये पण दिसायला हा एकदम भारी आहे. त्याच्यामध्ये इलायची टाकली, अद्रक टाकले आणि जे स्वाद यायला लागला वा एकदम भारी झालं. म्हणजे हॉटेलमध्ये पण भेटणार नाही असं घरचा चहा असतो. तुम्ही घरची कुठला पण चहा घ्या ते एक नंबर होते. तर चहा एक नंबर झालाय. आपण चहा पिऊया आणि एकदम आनंद घेऊया. थंड आणि बाहेर पाऊस बी चालू आहे. पावसात चहा पिण्याची एक वेगळ्यात मजा असते. बॅग कपड्यासह एक, प्रवासी बॅग एक, टाळ एक, मोबाईलसह पिशवी एक, हरवलेल्या जिन्सा मोबाईलसह पिशवी एक, मोबाईल दोन, ज्याला सापडले असेल त्याने आणून द्याव्यात. महत्वाची सूचना, रथाच्या पुढील 1, 2 आणि 3 नंबरच्या दिंडीवाल्यांनी, दिंडी प्रमुखांनी संस्थांच्या कार्यालयाच्या तंबूमध्ये येऊन भेटावे आणि रथामागची 15 आणि 20 नंबर दिंडी यांनी कार्यालयाच्या तंबूमध्ये येऊन भेटावे. उद्या सकाळी 6 वाजता निघायचं आहे. तंबू आहे देवाचा आणि सगळेजण आरती झाल्याच्या नंतर जेवायला बसले तर आणि सगळ्याला वाढायला चालू आहे. आपल्या पलीकडल्या साईडला 4 नंबरची दिंडी आहे आणि ही 1 नंबरची दिंडी आहे जी की पालखीपाशी येते आणि सगळेजण जेवायला पण बसले तर दिसायला लागले. सगळे जेवणामध्ये काय काय, चपाती, आलूची भाजी, त्यानंतर भात आहे, वरण आहे, चक्की, खोबऱ्याची चक्की आहे आणि सगळेजण बसले तर मी पण बसलोय. खाऊया आजचं जेवण असं काय आणि सगळेजण बसले तर सगळेजण. संध्याकाळचे जवळपास 7:30 वाजायला आलेत आणि आपण आज पोहोचलो भरडला. जवळपास सकाळी फलटणहून निघाली 6 वाजता पालखी आणि 6 वाजता वापस इथं आली. आरती केल्याच्या नंतर रोज जेवायला वाढते आणि पाऊस चालू झाला आहे. मेन म्हणजे जेवण झालं, चांगलं झालं, नाही तर पावसामध्ये पूर्ण जेवण बाहेर करावं लागलं असतं. तर आता थोडंसं बाहेर आलो मी, कारण इथं इंटरनेट चालना झालं आहे. व्हिडिओ अपलोड झाला आहे थोडासा राहिला आहे आणि खूप जास्त माणसं आहेत आणि त्यामध्ये पाऊस चालू झाला राहू. कसं तरी पटापट मी व्हिडिओ अपलोड करतो आणि जाऊन झोपायचे, कारण संध्याकाळी असं काही फिरण्यासारखं नाही हो काय. असं काही मार्केट आहे भरडचं आणि इकडल्या साईडला बी खूप जास्त चाललं, पण पावसामुळं जास्त त्रास होणार आहे आपल्याला. तर हा होता दिवसभराचा आजचा आपला फलटण ते भरड या गावचा. उद्या सेम आपला भरड ते नातेपुते होणार आहे. तर बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. बोला रामकृष्ण हरी. टाटा, बाय बाय.